भारतातील सर्वात मोठी नदी आहे लांब नदी ती म्हणजे गंगा आणि गंगाच्या नंतर 1465 किलोमीटर वाहणारी ही नदी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे आणि त्याला दक्षिण भारतामध्ये गंगा या नावाने देखील संबोधले जाते। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गोदावरी नदी यास दक्षिण गंगा असे संबोधले जाते। आपला पुढील प्रश्न आहे, कोणती नदी ही महाराष्ट्रातून वाहते आणि अरबी समुद्रास मिळते? आणि आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए गोदावरी, बी तापी, सी कृष्णा आणि डी भीमा नदी। आता यामध्ये पाहणे खूप महत्त्वाचे आहे कारण भारतामधील जास्तीत जास्त नद्या ज्या आहेत त्या पूर्ववाहिनी आहेत आणि भारतामधील प्रमुख 2 नद्या आहेत ज्या की पश्चिम वाहिनी आहेत आणि ज्या पश्चिमच्या दिशेला वाहत जाऊन पुढे अरबी समुद्रास मिळतात आणि त्यातलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तापी। तापी आणि नर्मदा या 2 नद्या भारतातील पश्चिम वाहिनी नद्या आहेत ज्या की गुजरातमध्ये जाऊन अरबी समुद्रास मिळतात। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तापी नदी। आपला पुढील प्रश्न आहे, कोणत्या नदीचा उगम नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथे होतो? आणि आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी कृष्णा, ऑप्शन सी भीमा आणि ऑप्शन डी पंचगंगा। आणि मग सांगितल्याप्रमाणे गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातील